अंदाज आपण पाहतोय या क्षणाला पहिल्या ओव्हरमध्ये धीरज भोईर मॅच रंगणाऱ्या मैदानावरती 4 षटकांची स्ट्रायकर एंडला ऋषी भोईर आणि नॉन स्ट्रायकर एंडला टेनिस बॉल क्रिकेट जगतात चर्चेत असणारा नाव अर्धशतकांचा सम्राट आणि महाराष्ट्राचा बायकरमॅन केतन वामन म्हात्रे. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. मॅच सुरू होतीये. सलामीची जोडी मैदानावरती आल्यानंतर एक स्वप्न आणि एक अभिलाषा घेऊन येते टीम. एक ड्रीम स्टार्ट. तर दुसऱ्या बाजूला टीम इन ॲक्शन. स्वरांश लबन दाराव. धीरज या ठिकाणी फील्ड सेट करतोय. एक डीप मिड विकेट त्यानं लावलाय. एक डीप मध्ये कवर्सला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय आणि टीमची टोटल आता शून्यातनं सुरू करायची आहे. स्ट्रायकर एंडला ऋषी भोईर. पहिला बॉल ऋषी भोईरच्या बॅटमधनं ओव्हर द बॉलर हेड. चेंडू चालला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्ट्रेट बॅटनं लगावला ऋषी भोईरनं एक सुरेख सदाबहार 4. कामोठे टीमचा एक डायहार्ट फॅन महेश पंडित डीजे मॅडीचं आगमन झालं. त्याचं देखील करू आपण हार्दिक स्वागत. कामोठे गाव कुठेही असू दे, डीजे मॅडी ऑलवेज टीमच्या सोबत असतो. स्वागत आहे मॅडी आपलं. पहिल्याच बॉलवरती चौकारानं ऋषी भोईरनं अकाउंट ओपन केलं. बॅटशी लागली आहे बाहेरची कडा. बॉल चालला शॉट थर्ड मॅनला. एक सिंगल मिळते ऋषीला. हाताला किस करून बॉल थोडा दूर गेला यष्टीरक्षकापासून. लांब होता झेल. लेफ्ट आर्म बॉलर ज्यावेळी ओव्हर द विकेट बॉलिंग करतो, टप्पा पडल्यानंतर अँगल, त्यात बॅटची बाहेरची कडा भरपूर दूर राहिला यष्टीरक्षकापासून. एक सिंगल ॲड झाली आहे आणि स्ट्रायकर एंडला आलाय जो फलंदाज सध्याच्या घडीला गर्दीचा हिस्सा नाही. गर्दीचं कारण स्ट्रायकर एंडला केतन म्हात्रे. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वरती धीरज. केतनच्या बॅटमधनं स्विच हिट. सो ब्युटिफुल. जस्ट लुकिंग लाईक वाव. केतन म्हात्रेच्या बॅटमधनं पहिल्याच बॉलवरती स्विच हिट साधन का. बॉल सीमारेषा बाहेर. षटकार षटकार षटकार. मोठा फॅनबस या खेळाडूचा, या टीमचा. जीजी स्पोर्ट्स वाकळण. आता ऑन साइडला मिड ऑन सेट. सिंगलचा प्रयत्न थोडा दूर राहिला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकापासून बॉल ज्यावेळी बॉडीला स्पर्श झाला त्या दरम्यान एक सिंगल. केतनचा काउंट षटकारानं, ऋषीचं 4नं. त्यानंतर स्ट्राईक रोटेशन या मॅच मधला सगळ्यात मोठा प्लस पॉइंट होता टीम सार्थ केले पण जीजी स्पोर्ट्स वाकळणचा. मागच्या 4 बॉलमध्ये आलेत 12. 250चा स्ट्राईक रेट ऋषीचा, 350 केतनचा. शफल झाले. रिटर्न क्रीजच्या बाहेर फॉलो केलं बॅटर्सला आणि अंपायरचा इशारा येतो व्हाईट बॉल. तुम्ही किती शफल व्हा, काहीही करा, व्हाईट लाईन मात्र एक आहे, तीच मात्र या ठिकाणी ग्राह्य धरली जाईल आणि त्यामुळेच हा व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय आणि त्यातल्या त्यात लाईन बिलॉंग्स टू अंपायर. बॉल तयार. यॉर्कर होता. सन्मान देण्यास भाग पडलं सॉफ्ट हँड ऋषीला. एक सिंगलला स्कोर पुढे जाईल. टीमची टोटल आहे 13 धावा धावफलकावरती. केतन म्हात्रे ऑन स्ट्राईक. 14 धावा, एक वाईट बॉल. 3 सिंगल, एक वाईट बॉल. एक 6, एक 4. सुरुवात दमदार झाली आहे या मैदानावरती. आजच्या दिवसात सर्वाधिक धावा फारशा मोठ्या स्ट्राईक रेटनं नाही बनल्यात. छोट्या टोटलला देखील डिफेंड होताना आपण पाहिलंय. फटका चांगला. हेलिकॉप्टर. केतन म्हात्रे महाराष्ट्राचा बायकर सम्राट आज भन्नाट मूड मध्ये आलाय आणि पहिल्याच ओव्हरमध्ये एक स्विच हिट, एक हेलिकॉप्टर असे 2 षटकार. 3 बॉलमध्ये 13 केतन बॅटिंग करतोय आणि 3 बॉलमध्ये 6 ऋषी. षटक संपल्या मैदानावरती पहिलं आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आहे आफ्टर फिनिश द फर्स्ट ओव्हर 2-0 विदाउट लॉस. पाटील क्रीडा नगरीवरती आपण आहात आणि या मैदानावरती केतन मात्र एकदा का बॅटिंगसाठी आला की क्राऊड वाढतं.
या मैदानावरती अगदी रन्स त्याच्या बॅटमधनं नेहमी बनतात आणि आज देखील मैदानावरती एक वेगळ्या मूडमध्ये तो आलाय. विकी बोरची कमतरता आज मैदानावरती नक्की जाणवतीये. स्वरांश इंटरप्राइजेस धारावेला कॅप्टन कुल सचिन नाईक आज भरपूर काही कमवलंय टेनिस क्रिकेट जगतामध्ये. सचिन नाईक या नावानं मग ते मैत्रीचे संबंध असतील, क्रिकेटच्या पटलावरती धारावे गावाचं नाव असेल आणि ॲज अ लीडर एक सक्सेसफुल कॅप्टन म्हणून सचिन नाईककडे नेहमी नवी मुंबई विभागामध्ये पाहायला जातं. नुकताच नवी मुंबई गौरव सोहळा देखील पार पडला. नवी मुंबईचा क्रिकेटचा कोहिनूर तुर्बे गावाचं नवी मुंबईचं नाव ज्यानं जगाच्या नकाशावरती आणलं, भूषणदादा पाटील याला नवी मुंबई रत्न हा पुरस्कार देण्यात आला. त्याबद्दल नवी मुंबई क्रिकेट आणि आमच्या कल्याण डोंबिवली त्याच सोबतीनं रायगड ठाणे क्रिकेटच्या वतीनं भूषणदादा पाटील यांचं मनपूर्वक अभिनंदन. गो अहेड, पुढे जात राहा, गाजवत राहा तुर्बे गावाचं, नवी मुंबईचं आणि ठाणे जिल्ह्याचं नाव. षटक संपलं पहिलं. धावफलकावरती धावात 20. बॉलिंग ट्रॅकवरती येतोय सचिन नाईक समोर ऋषी भोर. पहिला चेंडू कमी गतीनं टाकलाय, खोलात होता, खोदून देखील काढलाय. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक उपस्थित होतं. एक सिंगल मिळते ऋषीला. धावफलक 1ने पुढे झाल. टीमची टोटल आहे 21 धावा धावफलकावरती. केतन म्हात्रे ऑन स्ट्राईक. एक वेगळाच प्रवास केतन म्हात्रे या नावाचा राहिलाय. सबकी संघर्ष की एक अपनी कहानी होती है, है बस किताबों में छपती उसकी है जिसका अंत सबसे शानदार होता है. या खेळाडूचा शेवट कसा असेल ते कोणाला माहिती नाही, मात्र त्याची जी सुरुवात आहे ती खतरनाक आहे. फुल टॉस केतन म्हात्रेला, लखौसला उमंजर भी आएगा. केतन म्हात्रे का फुल टॉस आएगा तो मैदान के बाहर ही जाएगा. सहजच फ्लिक ऑफ द रेस्ट मिड विकेटच्या बाहेर केतन म्हात्रेच्या बॅट सिक्सर नंबर 3. हँड अँड कोऑर्डिनेशन इतकं स्ट्रॉंग आहे ना केतनचं, आणि त्या सोबतीनं त्याचं फुटवर्क, त्याच्याकडे असणारं पॉवर, या सगळ्या गोष्टी त्याला षटकारांचा राजा बनवतात. आणि 3 षटकार आलेत आणि या हंगामामध्ये जो केतन म्हात्रे तुम्ही पाहताय ना, न सुटलेलं कोडं सध्या गोलंदाजांना. चेंज ऑफ द पेस कमी गतीनं टाकलाय, स्वतःवरती थोडासा नाराज. केतन बॉल अगदी शरीरावरती जाऊन आदळतोय. डॉट बॉलची होती समाप्ती. सचिन नाईककडे अनुभव भरपूर मोठा आहे. जेव्हा जेव्हा दारावे वाकण एकमेकांसमोर आली आहे, एक चुरशीची लढत प्रेक्षकांना पाहायला नेहमीच मिळतं. सध्या पारडं भारी आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण एकही विकेट गेली नाहीये. पहिल्या षटकात 20 झालेत आतापर्यंत. मागच्या 3 बॉलमध्ये आले 7 धावा. धावफलक आहे 27. सचिन नाईक तयार आहे केतन म्हात्रेसाठी. फटका समोर ड्राईव्ह केला, ऑफ ड्राईव्ह. लॉंग ऑफ त्या ठिकाणी उपस्थित आहे भावेश नाईक. मिड विकेटला भावेश, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता. एक सिंगल न धावफलक पुढे जाता. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल 28 धावा. काहीच कमबॅक सचिन नाईक या ठिकाणी करतोय. गोलंदाज तयार ऋषी भोरसाठी. ब्रेक हाताळायचा होता, कमी गतीनं टाकला होता, दिशा भरकटले आणि त्यामध्ये एक एक्स्ट्रा रन या ठिकाणी ॲड होईल. एक अतिरिक्त धावेनं धावफलक पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 29 धावा धावफलकावर. केतन म्हात्रे ऋषी यांच्यामध्ये पार्टनरशिप मैदानावरती सुरू आहे. पहिल्या विकेटसाठी 29 धावेची आजच्या दिवसातील एक बेस्ट पार्टनरशिप आपण म्हणूयात. नेक्स्ट मॅच रिपोर्ट करायचं टीमनं. मागच्या मॅचची विनर माहुल गाव. फटका समोर लॉंग ऑफला झाली आहे त्या ठिकाणी मिसफील्ड. चुकीला माफी नाही आहे. बॉल सीमारेषा बाहेर. रन्स बनतील या ठिकाणी 4. जलवा एका बाजूला ऋषीचा, दुसऱ्या बाजूला आंधी केतन म्हात्रेच्या बॅटची. आंधी रोके तो ऋषी भोईर, तुफा तुफा रोके तो केतन म्हात्रे. आग का दरिया. 33 धावा धावफलकावर. इथे देखील लाईन चेक केली जाईल. हा बॉल देखील डावा स्टिकच्या बाहेर. एव्हरी डिलिव्हरी आउट ऑफ द लेग स्टम्प दिस कॉल दी व्हाईट बॉल. आणि या ठिकाणी एक अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाते आणि धावफलक 1ने पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते धावा जाऊन पोहोचलेत 34. ओव्हर नंबर सुरू आहे 3. मागच्या मॅचमध्ये 4 ओव्हर लक्ष 33.
3 ओव्हरमध्ये कंप्लीट केलं टीम माहुलगावनं. हाफ ट्रॅकर थोडे लेट झाले, ऑन साईडला हुक करायचं होतं, फाईन लेगच्या वरनं सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीचा कॉल धोका आहे आणि तो पत्करला जरूर आणि महागात पडलाय. पार्टनरशिप ब्रेक होतीये. पहिल्या विकेटसाठी एक जबरदस्त भागीदारी ऋषी आणि केतनच्या दरम्यान रंगली. ऋषीने आपला रोल अतिशय चांगल्या प्रकारे प्ले केलाय आणि फर्स्ट विकेट जातीये. सांघिक यश मिळतंय टीम स्वरांश इंटरप्राइजेस दारावेला आणि 3 षटकांचा खेळ मैदानावरती पूर्ण झालाय. आणि आफ्टर 3 ओव्हर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आहे 35 धावा. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर अगदी 35 धावा आपण पाहताय. 4 ओव्हरची मॅच अजून इथनं 2 षटके येणं बाकी आहे. पहिल्या षटकात 20 आल्या, दुसऱ्या षटकात 15 आलेत. उर्वरित 12 बॉलमध्ये इथनं कमीत कमी 25 ते 30 आल्या. 60+ एक मोठं लक्ष मैदानावरती लावलं जाऊ शकतं. बॅटिंग करताना पहिल्या डावामध्ये सार्थक 11 वाकळण या संघाकडनं. कमॉन डीजे. जाऊयात मैदानाच्या आत. बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅक वरती. षटक संपली आहेत मैदानावरती. आतापर्यंत आपण पाहताय या ठिकाणी 2 आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये. मैदानावरती जी जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 35 या आकड्यावरती. केतन मात्रेच्या सोबतीनं न्यू बॅटर मैदानावरती दाखल झालाय. वाकण संघाचा तारणहार जीत भोईर. ओव्हर नंबर 3 नवी मुंबईच्या क्रिकेटमधील सध्याच्या घडीला एक गोड स्वप्न. भावेश नाईक पहिलाच बॉल फुल टॉस होता, व्यवस्थित बॅट वरती आला नाही, थोडे लेट झाले शॉर्ट अटेम्प्ट करताना. बॅटच्या अगदी टो एंडला आला. एक सिंगल मिळतीये केतनला आणि एका सिंगल नंतर स्कोर पुढे जाईल. सेकंड रनसाठी भरपूर काही सुरू होतं. डायरेक्ट हिटचा कॉल त्या ठिकाणी अपेक्षित होता. बॅकअपसाठी खेळाडू 2-2 आले होते, त्यामुळे नकार केला तिकडे केतननं. माहिती आहे बचेंगे तो और लढेंगे, सिर सलामत तो पगडी 50. महाराष्ट्राचा बायकर सम्राट सध्या बॅटिंग करताना दिसतोय. आता घेतला DRS बीमरसाठी वाकण टीमच्या माध्यमातून हा कॉल करण्यात आला. बाटक केतन म्हात्रेकडनं. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. डिसिजन जाईल वॉर रूम मध्ये 24 लाईव्ह इव्हेंट टीमकडे आणि काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. रोशन म्हात्रे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्पर्धेचे आयोजक म्हणून मोठी जिम्मेदारी आहे श्री गणेश क्रिकेट संघ कामोठेवरती. 14व पर्व तुम्ही पाहताय कैलासवासी योगेश ट्रॉफी व ND ट्रॉफी 2023. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल आणि हा फेअर बॉल आहे आणि 1 रन तिकडे मिळेल. 1 रन स्कोर पुढे जाईल. 2 षटकात 35 होत्या. भावेश नाईकच्या पहिल्या बॉलवरती ऍड झाली आहे सिंगल आणि एका सिंगलनं स्कोर पुढे जाईल. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते आहे जी या क्षणाला जाऊन पोहोचली आहे 36. जीत ऑन स्ट्राईक, त्याच्या समोर गोलंदाज भावेश नाईक. फुल टॉस बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑनला आणि बॉल ट्राय जरूर लाजवाब राहिलं. माझ्या धीरजच्या डोक्यावरनं टाटा बाय बाय करत फरार होतो सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवरती जीतपूरची धमाकेदार सुरुवात षटकारानं. ये सफलता की राहों में कौन नहीं जानता, फिर भी वही मंजिल पा ही लेता है जो हार नहीं मानता. हा एक लढवाई योद्धा ठाणे डोंबिवली क्रिकेटचा जीत भोईर. 1 मोर फुल टॉस, 1 मोर बिग हिट, सेकंड इन रो, बॅक टू बॅक उडवला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सलगचा दुसरा. जीत भोईरच्या बॅटमधनं GG स्पोर्ट्स वाकळण ब्रँडेड 6.
आता चर्चा रंगती आहे सचिन नाईक भावेशच्या दरम्यान. एकीकडे शेर दुसरीकडे सव्वा शेर अशा दोन टीम्स आहेत. त्या म्हणजेच वाकळण आणि धारावे नवी मुंबई विभागातील दोन्ही टीम्स इन ॲक्शन तुम्हाला सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. स्ट्राईक रेटला जीत बॅटिंग करतोय 600च्या स्ट्राईक रेटनं 2 बॉलमध्ये 12. भावेश नाईक त्याच्या समोर. आता खोला टाकला होता अगदी कमी गतीनं फिंगर रोल करून एक सिंगल ॲड होईल. लॉंगॉनला बॉल फील्ड होतो थ्रो केला जाईल सचिन नाईककडनं. धावफलक एकने पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 49 या आकड्यावरती. एक मोठ्या टार्गेटच्या दिशेनं वाटचाल केली जाते. सार्थक 11 वाकळण या टीमच्या माध्यमातून एक चांगली सुरुवात ऋषीनं करून दिली आहे. केतन म्हात्रे आणि जीत ते सातत्य टिकून ठेवतो. सेकंड विकेटसाठी पार्टनरशिप ऑन. फुल टॉस बॉल चाललाय लॉंग ऑनला. वाऱ्याच्या लाटांवरती स्वार होत केतन म्हात्रेची बॅट एकच सांगतीये जमीर जिंदा रख कबीर जिंदा रख. सुल्तान भी बन जाए तो दिल में फकीर जिंदा रख. हौसलों की तरकश में कोशिश का तीर जिंदा रख. अरे हार जाए जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख. केतन म्हात्रे महाराष्ट्राचा बायकर सम्राट आज दहाडतोय वाकण गावाचा वाघ रायगड नगरीमध्ये नवी मुंबईच्या धारावेच्या विरुद्ध. ग्रेट बॅटिंग अगेन्स्ट द क्वालिटी बॉलिंग अटॅक. एक्स्ट्रा रन ॲड होईल. एक्स्ट्रानं धावफलक पुढे जातोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 1 न पुढे जाते आणि धावफलकावरती धावात अब तक 56. व्हाईट बॉल साठी DRS नाही आहे तेच अंपायर सांगत असताना जावेद फरीद सर. तर व्हाईट बॉलसाठी DRS नाही आहे. मॅच तुम्हाला ऑन ठेवावं लागेल. ऑर्गनायझर कमिटीकडनं जो निर्णय आला सचिन दादा तोच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कोणत्याही टीमनं लक्षात घ्या तुम्ही रनआउटसाठी DRS कॉल करू शकता. बाउंड्री चेकसाठी अंपायरला तुम्ही रिक्वेस्ट करू शकता. तिकडे DRSची तुम्हाला अपील करायची गरज नाही आहे. बिमरसाठी तुम्ही DRS मैदानावरती घेऊ शकता. आणि लेग बिफोर विकेट व्हाईट बॉल आणि बॅट कट या गोष्टींसाठी DRS आपल्याकडे नाही आहे. एक्स्ट्रा रननं धावफलक पुढे जाल. टीमची टोटल स्कोर कार्डवर 57 धावा. महागडं राहिलं षटक. 22 आतापर्यंत आलेत. 56 झालेत. एक अजून ॲड होईल आणि धावफलक आता जाऊन पोहोचेल 57 या आकड्यावरती. व्हाईट बॉलची रन ऑलरेडी ॲड होती धावफलकावर आणि धावफलक 3 षटकांच्या समाप्तीनंतर 57 वरती जाऊन पोहोचलंय. 18ची सरासरी अगदी जवळजवळ आपल्याला सुरुवातीला पाहायला मिळाली. त्यानंतर 20 अगदी पाहायला मिळाल्या. पाण्याची मागणी मैदानावरती केली जाते. पाणी मैदानावरती काही क्षणात पोहोचवलं जाईल. या टीम ज्या आज मैदानावरती खेळत आहेत ना मग वामन डोंगरी असेल माहुल गाव असेल वाकळण असेल धारावे असेल त्यानंतर वडवली अगदी आज गेली इन ॲक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळाली. प्रेमनाथ 11 मुरबीला पण पाहिलं. या आजच्या हाफमधनं 6 टीम्स तुम्हाला रात्री भिवंडी गाठताना दिसेल. डेडिकेशन लेवल ऑफ द क्रिकेट तुम्ही पाहू शकता. सकाळी हा संघ जाऊन अगदी 2 मॅचेस खेळून आला. दुपार झाली टीम इथे पोहोचली आणि इथे काही मॅचेस खेळून पुन्हा एकदा क्वालिफायर मॅचेस तिकडे खेळायचे. टोंडराला आय थिंक आज फायनल आहे तिकडे पण खेळायचं आहे आणि रात्री कबीर निर्मल केणी स्मृती चषक देखील खेळायचं आहे. 24 अवर्स क्रिकेट या सगळ्या आज डेडिकेशन लेवलमुळे तुमच्या समर्पणामुळे आज तुमच्या नावाचं वलय एक वेगळं निर्माण होतं आणि आज वाकण गावाला जे क्रिकेटनं दिलंय ना म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुम्ही कुठेही जा क्रिकेट जगतातील एक श्रीमंत गाव म्हणून वाकणकरांची एक वेगळी ओळख अभिमानानं सांगितली जातं. अंतिम षटक आहे.
समोर देखील तितकीच फायटर जे टीम सचिन नाईक, लढवय्या योद्धा, हारू दे जिंकू दे या टीम मध्ये गटसत. ऑन साइडला फटका, मिड विकेटला कॅचचा कॉल, टिपलाय झेल, संपलाय केतन मात्रेचा खेळ. धक्का लागला मैदानावरती दुसरा. पहिल्याच बॉलवरती हाफ ट्रॅकरनं विकेट या ठिकाणी काढली आहे. आपण पाहताय गोलंदाजीसाठी आलाय चौथ्या षटकात बॉलर दीपक ठाकूर आणि त्याला मिळतं यश. केतन म्हात्रे मैदानातून परततोय. उंच 6 नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल. अविनाश भोईर त्याच्या सोबतीनं मैदानावरती उभा आहे जीत. आज सकाळच्या सत्रामध्ये उमेश भोईरने केलेली गोलंदाजी ती मात्र जीजी स्पोर्ट्ससाठी चर्चेत राहिली. चेंज द गेमच्या विरुद्ध. नेहमीच जेव्हा जेव्हा तुम्ही पोलचं क्रिकेट या विभागामध्ये आल्यानंतर पाहता, मग धारावी वाकळण असेल, वडवली ब, गोरसई असेल, माहुलगाव असेल, बामण डोंगरी असेल, एका सीझनमध्ये कमीत कमी 30 वेळा पहिल्या मॅचमध्ये हे सगळे एकमेकांच्या समोर येत असतात. आणि हे सगळं बॅटल पाहणं तुम्हाला रायगडमध्ये नेहमीच आवडतं. एक वेगळा इथला क्रिकेटचा क्रेज आणि त्या क्रेजला या सगळ्या क्वालिटी टीम्सनं अजून एक वेगळ्या उंचीवरती नेलाय. थोडीशी मिसफिल्ड सेकंडचा कॉल, जीतभूर वेगानं निघालाय आणि 2 धावा या ठिकाणी मिळतील. जीतभूर त्यापैकी एक आहे. स्ट्राईक मिळेल की नाही त्यापेक्षा रन्स कशा बनतील आणि अलवस टीमच्या विजयामध्ये या नावाचा मोठा वाटा असतो. धावफलक 2 ने पुढे जाईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 59 59. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. दीपक तयार आहे. बॉलिंग मार्कवर लेफ्ट आर्म बॉलर समोर रवी. स्विचिटचा फटका, थर्डमॅनच्या वरतून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर ट्रॅव्हल होतोय. रन्स मिळतील 4. चौकारानं धावफलक पुढे जातात. टीमची टोटल आपल्याला 4 ने पुढे जाताना पाहायला मिळतीये. 63 धावा, 63. 63 धावा धावफलकावरती आहेत. बॉलर थोडंसं फास्ट खेळा, मजा येईल तुम्हाला मॅचला. एका बाजूला नवी मुंबईला बिलॉंग करणारी धारावी देखील ती टीम जिद्द, चिकाटी, शौर्य यासाठी ओळखली जाते आणि आज त्यांच्याकडनं संघर्ष मोठा अपेक्षित असेल. नवी मुंबईकरांना इथे चौकार आलाय अविनाश भोईरच्या बॅटमधनं. सलगचा दुसरा, आधी स्विचिट त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर हा 4 येतोय आणि धावफलक 4 ने पुढे जात आहे. 67 ऑन बोर्ड. 67 धावा धावफलकावरती लागलेत. बाडन पॅड मध्ये समोर लॉंग ऑन मिड विकेटच्या मधून मोजून मापून मारलेला फिनिशिंग टच देणारा अवि भोईरच्या बॅट मधून येतोय. एक पारला 6. षटकार, चौकार, चौकार. अगदी पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर वाटलं की कमबॅक स्टोरी धारावी मैदानावरती लिहिती आहे स्वरांश इंटरप्राइजेस. आज या नावाच्या सन्मानासाठी देखील संघर्ष करायचा आहे टीम धारावीला. जबरदस्त वेगवान तेज तर्रार बॉल होता आणि या ठिकाणी निर्धाव चेंडूची होईल समाप्ती. सत्र संपलंय. मैदानावरती आपण पाहता पहिलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे. धावफलकावरती आपण पाहताय 73 धावा आणि 74 धावेचा डोंगर मैदानावरती उभारलाय. सार्थक 11 जीजी स्पोर्ट्स वाकळण या टीमनं त्यांच्या विरुद्ध स्वरांश इंटरप्राइजेस मच्छिंद्र स्मृती धारावे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा एकत्र. क्रिकेटच्या पटलावरची एक नामवंत क्रीडा स्पर्धा श्री गणेश क्रिकेट संघ कामोठे पुरस्कृत स्वर्गीय योगेश ट्रॉफी व एनडी ट्रॉफी 2023 पर्व 14व आणि मॅचला ज्यावेळी सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण करूया बदलाव आणि ऐकूयात भारतीय टेनिस बॉल क्रिकेटच्या मनपटलावरती प्रत्येकाला हवा हवासा वाटणारा आवाज आदरणीय आकडे तज्ञ समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे जयेशजी भोसले सरांना. या स्वागत आहे आपलं कॉमेंट्री बॉक्स मध्ये.
ओंकाजी शेट्टे सरांचा आवाज आपण या मॅचच्या दरम्यान ऐकत होतो. श्री गणेश क्रिकेट संघ कामोठी पुरस्कृत योगेश ट्रॉफी व एनडी ट्रॉफी 2023 14व पर्व या स्पर्धेचा आपण पाहतोय, अनुभवतोय. मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका बाजूला आपण पाहतोय स्वरांश 11 धाराव्या टीमने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. जिथे सार्थक 11 वाकळण या टीमला पाचारण करण्यात आलं होतं बॅटिंगसाठी. धावफलकावरती 73 मांडल्यात. झंझावाती खेळ या मॅच मध्ये पाहायला मिळाला, अर्थात जिथे 3 उत्तुंग षटकार आपण केतन मात्रेच्या बॅटमधून पाहिले. त्याच्या बॅटमधून 21 धावांची खेळी आली. ऋषी भोईर आघाडीला आला, 12 धावांची खेळी त्याने केली. जीत भोईर आला, त्याने देखील एक शॉर्ट बट स्वीट आक्रमक खेळी त्याने देखील केली. 13 धावा त्याच्या बॅटमधून आला आणि 16 धावांसंख्येची खेळी, कलात्मकतेचं दुसरं नाव अविनाश भोईर याच्या बॅटमधून 16 धावांची खेळी. आणि या सर्व खेळाडूंच्या जोरावरती आदरणीय किसनजी मात्रे साहेब यांचं देखील आगमन झालं. आपलंही हार्दिक असं स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. धाव फलकावरती धावा बनवण्यात आल्या त्या 73-74चं लक्ष्य 18.50च्या धावगतीने या धावगतीचा पाठलाग करावा लागेल. हिमतीने हारा, हिम्मत कदापिही हारू नका. परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालतो. चमकतो तोच जो घणाचे घाव सोसण्याची हिम्मत ठेवतो. या मॅच मध्ये घणाचे घाव सोसावे लागणार आहेत, कारण एक लक्ष मोठा आहे या मॅचच्या दरम्यान. केतन मात्रे सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उभा आहे आणि या साऱ्यांच्या विरोधामध्ये एक आक्रमक खेळी तुम्हाला करावी लागेल. चांगल्या दर्जाचे क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल, यात ती मात्र शंका नाही आहे. मॅच चांगली होणार, शेवटच्या बॉल पर्यंत जाईल. 24 बॉल आणि या मॅच मध्ये विजयासाठी आवश्यकता आहे ती अर्थातच 74 धावसंख्येची. आघाडीची जोडी भावेश नाईक आणि त्याच्या साथीला विशाल भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. भावेश भोईर या खेळाडूला जर ज्या वेळेला आपण मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहतो ना, त्या वेळेला त्याच्याकडे पाहिल्यानंतर असंच म्हणावं असं वाटतं, अदानी आणि अंबानीना 100 रुपयाची नोट जितकी शुल्लक आहे ना, तितक्या या खेळाडूला धावा शुल्लक आहेत. तो बॅट जशी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जातो, त्याच्या बॅटला जणू धावा चिटकूनच मैदानाच्या आतमध्ये जातात. जशी बॅट तो हलवतो, जशी तो बॅट हलवतो ना, एखादं पारिजातकाचं झाड हलवावं आणि त्याचा सडा पडावा त्या रीतीने त्याची बॅटमधून धावा गोळा केल्या जातात. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण ही आघाडीची जोडी दाखल झालेली पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती केतन वामन मात्रे यांना आपण पाहतोय. 32 मालिकेवराच्या बाईक आणि 4 मालिकेवराच्या कार आणि हा विक्रम करणारा टेनिस जगतातील एक मात्र खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि अर्थातच आज अभिमान वाटतो की एक गाववाला खेळाडूच्या नावावरती इतकं सारं मोठं पारितोषिक म्हणून पाहायला मिळतं. महाराष्ट्राचाच नव्हे तर या देशाचा आणि टेनिस विश्वाचा आघाडीचा खेळाडू. पहिला बॉल ऑन साइडला खेळला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. एक धाव वेगाने इथे कंप्लीट करण्यात येते. दुहेरीसाठी पलटलेत. सेकंड रन अवेलेबल होती आणि ती अर्जित करण्यात आली आहे. ठाऊक आहे प्रतिस्पर्धी संघाला नामोहरण करायचं आहे ना, तर इथून मोठे स्ट्रोक खेळणं गरजेचं आहे. पॉवर प्लेच्या षटकांचा पॉवरफुल समाचार घेणं गरजेचं राहणार, कारण मैदानाच्या आतमध्ये भावेशचे बॅटकडे साऱ्यांचं लक्ष लागणार आहे. त्याचा मैदानाच्या आतमध्ये अस्तित्वाला साजेशी खेळी करून दाखवायला लागेल. इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न पंच आमच्याकडे वळतात. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. पंचांच्या भूमिकेमध्ये नेहमीच जावेद परिचर यांनी न्याय दिलाय. चांगल्या दर्जाचं कामकाज त्यांच्या माध्यमातून गेले अनेक वर्षानुवर्ष पाहायला मिळतंय. त्यांच्या या कारकिर्दीला रिटायरमेंट हा प्रकार नाही. हा प्रकार भूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु या खेळाडूकडे ना अनेक अस्त्र आहेत आणि नाविन्यपूर्ण क्रिकेटच्या अद्भुत दुनियेमध्ये घेऊन जाणारी त्याची गोलंदाजी, त्याची फलंदाजी नेहमीच चांगल्या दर्जाची पाहायला मिळत असते. आणि परिपक्वतेने ठासून भरलेली कामगिरी नेहमीच करण्यामध्ये केतन मात्रेला यश प्राप्त होतं. राईट आर्म अराउंड विकेटने पुढचा बॉल वेगाने टाकला. फास्ट अँड फ्युरियस फलंदाज केवळ पाहत राहिला. चेंडू आला कधी आणि गेला कधी. अवाक होऊन केवळ पाहण्यामध्ये या पलीकडे काहीही उरलेलं नव्हतं. ते फलंदाजासाठी डॉट बॉल आलाय. हे निर्धाव चेंडू कुठे ना कुठेतरी मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करतील, कारण जिथे केवळ 3 धावा आल्यात. पुढचा बॉल बॅटची लिडिंग एज घेतली. ऑन साइडला एलिव्हेशन किती क्षेत्ररक्षक जज करतोय. जजमेंट तितकंच चांगलं नाही आहे. बॉडी बॅलन्स आणि बॉडी लँग्वेज सांगत होती. धावा इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळतात त्या 2. भावेशला जीवदान मिळणं हे कितपत पथ्यावरती पडणार, किंबहुना त्याला मिळालेल्या जीवदानाचा तो
कितपत फायदा उचलेल ना हे पाहावं लागेल. वेळ तर निश्चित सांगून जाणार आहे मॅच मध्ये काय घडेल. 74चा पाठलाग करायचा आहे. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. नशीब बदलो ना बदलो, वेळ निश्चित बदलते. हा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक येतोय तो मिड विकेट क्षेत्रामध्ये. जदवर एक धाव अर्जित करण्यात येते. या षटकामध्ये गोलंदाजाने टिच्चून मारा केला. या षटकामध्ये हात खोलू दिलेले नाही आहेत फलंदाजांना. एकही षटकार किंबहुना एकही चौकार अद्याप पाहायला मिळालेला नाही आहे. निश्चितच हेही पाहणं अभिप्रेत राहणार आहे की कधी येतील चौकार आणि कधी येतील ते षटकार. पॉवरप्लेचं षटक, आपला 100% कमिटमेंट, 100% डेडिकेशन. खुल्या गटाच्या क्रिकेटमध्येही आपला हातखंडा चांगल्या रीतीने दाखवला केतन मात्रेने. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. विशालला बोईड स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळाला. षटक इथून येत असताना पाहायला मिळते. ते संपुष्टात पॉवरप्लेच्या षटकाचा संपूर्णपणे खरपून समाचार घेता आलेला नाहीये. अर्थात धावा आल्यात ते केवळ 6. आवश्यकता आहे ती 68 धावसंख्येची. 18 बॉलचा खेळ इथून आहे तो शेष. 22.66 आस्किंग रन रेटने या धावसंख्येचा पाठलाग करावा लागणार आहे. दिल्ली यहां से अभी काफी दूर है. लक्ष्य अजून खूप दूर आहे. येणारे 18 बॉल आणि 68 ची आवश्यकता. या ऐकूया डीजे कडून एक मधुर संगीत. मॅच या संघातील विजेता संघ तो गणेश श्री गणेश माहुलगाव या टीमच्या अगेन्स्ट खेळेल. याकडेही आपण लक्ष वेधूयात. या मॅच मधला विजेता संघ हा श्री गणेश माहुलगाव या संघाच्या अगेन्स्ट खेळेल. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला पाहायला मिळतात ते केवळ 6. उर्वरित 18 बॉलचा खेळ शेष. अजूनही 68 ची आवश्यकता. सारं काही होतं त्यासाठी आपला आत्मविश्वास चांगला असणं आवश्यक राहणार आहे. परिस्थिती कितीही ढासळत चालली ना, तिला सुधारण्यासाठी आपली मनस्थिती चांगली असावी लागते. हा चेंडू ऑन साइडला केला. हेलिकॉप्टर क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. जजमेंट चुकीचं झालंय. धावा मिळतील त्या 4. चेंडू सीमारेषा पार. फरार सौकार. उभा आहे आणि त्याला एक पात्री अभिनय करून दाखवावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये पुढील बॉल यावेळेला ऑन साइडला केला. मिस टायमिंग राहिला. क्षेत्ररक्षक जज करतोय परंतु चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होईल. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर, हवाई हल्ला, षटकार. षटकार आला आणि अटॅकिंग इंटेंटने बॅटिंग केली आहे या षटकाच्या दरम्यान. पहिले 2 बॉल हे फलंदाजाचे राहिलेत. एक तेरी तो एक मेरी. 4 दिवस सासूचे तर 4 दिवस सुनेचे. पहिलं षटक हे गोलंदाजाचं राहिलं परंतु दुसऱ्या षटकामध्ये काय कमबॅक केला भावेश नाईकने. अटॅकिंग बॅटिंग तो करतोय. 2 षटकार आले, 1 चौकार आणि 1 षटकार. आदरणीय सागरजी पाटील साहेब यांनाही विनंती करूयात की या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. श्री गणेश क्रिकेट संघ कामोठे पुरस्कृत करण्यात आलेली ही स्पर्धा योगेश ट्रॉफी आणि एनडी ट्रॉफी मध्ये आपलं हार्दिक स्वागत. धाव फलकावरती धावा वेगाने पुढे सरकू लागल्यात. हा फ्रॅकर मिस टायमिंग. कॅच पकडावी लागेल. जीत भोईर चेंडूच्या खाली. टिपला जेल. संपला फलंदाजाचा खेळ. नाही बसत आहे धाव संख्येला मेळ. काय चालला हा खेळ. खेळाडू क्रमांक 1 बाद. प्रयत्न चांगले केले एंटरटेन करण्याचे भावेशने परंतु त्याचे प्रयत्न अपुरे राहिले. मैदानाच्या आतमध्ये अजून एक हर हुन्नरी क्रिकेटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं इज द 3 डायमेन्शन क्रिकेटर धीरज मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतं. धीरज भोईरला आपण मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळतं. त्याची गोलंदाजी, त्याचं क्षेत्ररक्षण, त्याची फलंदाजी या तिन्ही आघाड्यामध्ये नेहमीच या संघासाठी चांगल्या रीतीने कामकाज त्यांनी केले. स्वरांश 11 अर्थात मचिंद्र स्पोर्ट्स मुर्चिंद्र स्मृती दारावे या टीमसाठी अनेक वर्ष चांगल्या रीतीने क्रिकेट त्याने खेळलं. खुल्या गटाच्या क्रिकेटमध्ये आपला हातखंडा त्याने दाखवला परंतु आज मैदानाच्या आतमध्ये त्यालाही आपल्या अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे.
लक्ष मोठं आहे, इरादेही तितकेसे मोठे असावे लागतील या मॅचच्या दरम्यान. हा बॉल बॅटची लिडिंग एज, यष्टीरक्षकाकडून चुकी, लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर, धाव मिळतील त्याच्यावर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. बदलायला वेळ लागत नाही. शालेय कवायतीमध्ये जर का आपण विद्यार्थ्याला पाहिलं ना, शिक्षकांनी पीछे मूड म्हटलं की पुढे असणारा विद्यार्थी मागे येतो आणि मागे असणारा विद्यार्थी पहिल्या क्रमांकावरती येतो. यावेळेला सो ब्युटिफुल, सो एलिगंट, लुकिंग लाईक वाव, षटकार. कक्षामध्ये ज्यांच्या सौजन्यातून मॅन ऑफ द मॅच साठी एनर्जी ड्रिंकचा एक पॅक दिला जातो, असे रोशन म्हात्रे समर्थ मेडिकल चे प्रोप्रायटर, स्वतः ते फार्मासिस्ट आहेत, त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही श्री गणेश क्रिकेट संघ कामोठे पुरस्कृत योगेश ट्रॉफी आणि एनडी ट्रॉफीमध्ये प्रथम शब्द सुमनानं सहर्ष स्वागत करीत आहोत. तुझं पंख दिले देवाने, घे झेप सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवी राणे, जा ओलांड दुनिया सारी. स्वतःच्या खेळीवरती विश्वास ठेवावा लागेल आणि चांगले क्रिकेट धीरजला देखील खेळावं लागणार आहे. पहिल्या 2 बॉलवरती त्याच्या बॅटमधून 10 धावा आल्यात. संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 26 धावा धावफलकावरती आहेत. 74चा पाठलाग, 26 धावा धावफलकावरती. आवश्यकता अजूनही 48 धावसंख्येची आहे या मॅच मध्ये विजयासाठी. 13 बॉलचा खेळ शेष, 48 ची आवश्यकता. 13 चेंडू 48 धावा. धीरजचं कॅल्क्युलेशन कसं राहतंय ना, हे पाहावं लागेल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा उमेश सज्ज होत असताना पाहायला मिळेल. खोलवा टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने चॉप केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. एक धाव मिळेल, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन देखील तिथे अवेलेबल होती आणि ती देखील प्राप्त केली आहे. संघाच्या धावसंख्येमध्ये धावा प्राप्त होत आहेत त्या 2 धावफलकावरती धावा आहेत त्या 28. 14च्या करंट रन रेटने धावा येतात त्या 28. ही आहे सिच्युएशन. 28 धावा बनल्यात एक खेळाडू बाद. परंतु एकंदरीत इक्वेशनचा विचार केला ना तर आवश्यकता असणार आहे येणारे 12 बॉल आणि 46 धावसंख्येची. काहीशे बदल नेक्स्ट मॅच मध्ये. एक नम्रतेची विनंती परेजी म्हात्रे साहेब, आपण कृपया व्यासपीठाशी संपर्क साधा. पुढचा बॉल गोलंदाज. 12 बॉल आणि 46 ची आवश्यकता असताना हा चेंडू. हॅलो, पहिला चेंडू जो मात्र वेगाने टाकला जीतने. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. कोणतेही फेरबदल केले जाऊ शकणार नाहीत. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. धावफलकावरती धावा आहेत त्या सध्या घडीला 28. पहिला चेंडू जो जीतचा आपण पाहिला, जीत बोईरचा पहिला चेंडू हा निर्धाव स्वरूपाचा आला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. नेक्स्ट बॉल. यावेळेला डाऊन ग्राउंड खेळ आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. परंतु केतनने आपलं अस्तित्व नेहमी सिद्ध केलंय. मैदानाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये तो उभा असेल त्या त्या वेळेला चांगल्या रीतीचं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा
उजव्या यशीच्या बाहेर काहीशे वेगळ्या शैलीने बॅटिंग धीरज भोईरला करताना आपण पाहिलंय. त्याचा काहीसा टान्स वेगळा आहे, त्याची शैली वेगळी आहे, परंतु इंटेंट एकच राहिलाय अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा. आणि तेच मैदानासाठी तो ज्या गोष्टीसाठी जाणला जातो ना, तो इथे इम्पॅक्ट त्याला पाडावा लागणार आहे. जागतिक दर्जाचा इम्पॅक्ट त्याला स्कोर कार्ड वरती पाडावा लागेल. हा बॉल एक्स्ट्रा कव्हरला मिस टायमिंग राहिला, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि चांगला झेल जिथे हितेशने टिपला. खेळाडू क्रमांक 2 बाद. जेवणात आणि जीवनात ठेचा खाल्ल्याशिवाय मज्जाच येत नसते. आणि या मॅचच्या दरम्यान खूप काही ठेचा खाल्ल्यात. ते अर्थातच स्वरांश 11 धाराव्या टीमने इथे आता मात्र किती लज्जत वाढेल, मज्जा वाढेल हे पाहावी लागेल. कारण संघाचा नेता, दिशादर्शक, तारणहार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सचिन नाईकला आपण पाहतोय. आणि तोही एक चांगल्या रीतीचा खेळ खेळण्यासाठी नेहमीच जाणला जातो. कॅप्टन नॉक त्याला पेश करावा लागणार आहे या मॅचच्या दरम्यान. अजूनही जिथे या मॅच मध्ये विजयासाठी आवश्यकता आहे ती 44 धावसंख्येची. 44 धावा अजूनही बनवायच्या. येणाऱ्या 9 बॉलचा खेळ शेष आहे. आने वाली गेंदे रहेंगी 9, जीत के लिए 44 रनों की जरूरत. 9 बॉल 44 रिक्वायर्ड बाय विन. लक्ष अजूनही दूर आहे, परंतु इरादे तितकेशे नेक असणं आवश्यक राहणार आहे. परिस्थितीला साजेसा खेळ कर्णधाराला करून दाखवावा लागणार आहे. संघाचा नेता, दिशादर्शक, तारणहार म्हणून या खेळाडूकडे नेहमीच पाहिलं जातं आणि आपल्या संघाला उपयुक्ततेपणे साजेसा खेळ त्याने केलाय. परंतु आज एका खेळाडूची उणीव प्रकर्षाने जाणवली या संघाला. इथे डाऊन द ग्राउंड खेळला होता, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला झेल घेण्याचा प्रयत्न इथे राहिला जीतचा. आज आपण पाहिलं ना, स्वरांश 11 धाराव्या टीमच्या एका गोलंदाजाची उणीव, विकी भोईरची उणीव या संघाला प्रकर्षाने जाणवली. त्याची अनुपस्थितीमध्ये संघाच्या गोलंदाजांनी सपाटून मार खाल्ला. 73 धावा बनल्या, 74चा चालू आहे पाठलाग. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा कमी गतीने टाकला, वळवण्यामध्ये यशस्वी राहिला. यष्टिरक्षकाचा भेद घेतो. एखाद्या घाटामध्ये गाडीने घेतलेलं वळण, त्या पद्धतीने चेंडूने इथे वळण प्राप्त केलं. यष्टिरक्षकाचा भेद घेतला. धावफलकावरती धावा आहेत केवळ 30. 30 रन्स ऑन दी बोर्ड. 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. पंच आमच्याकडे बळतील या ती मात्र शंका नाहीये. गोलंदाजाला करण्यात येईल दंडित. अवांतरित धावसंख्येने धावफलक वधारत असताना 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 74 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता, जिथे 31 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 43 ची आवश्यकता आहे मॅच मध्ये. पुढचा बॉल यावेळेला डाऊन द ग्राउंड केला. लॉंग ऑफला ऑफ ड्राईव्ह करत असताना उमेश त्या ठिकाणावरती आहेत. केवळ एकेरी धाव येथे प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकाचा खेळ आला संपुष्टात. आता मात्र पराभूतीच्या गर्द छायामध्ये अडकत असताना, दाखल होत असताना पाहायला मिळतोय तो स्वरांश 11 धारावे टीम, जिथे विजयाची चव चाखेल का हे संघ पाहावं लागेल. अजूनही मॅच मध्ये खूप काय बाकी आहे, कारण बाकीतही स्वप्न रंजक असतात, केवळ आनंद देतात एवढंच. येणारे 6 बॉल विजयासाठी 42 ची आवश्यकता. गतवर्षी 6 चेंडूमध्ये नाशिक प्रीमियर लीग मध्ये 49 बंटांना पाहिल्या गेल्या. या मॅच मध्ये तसाच काहीच चित्र पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल, कारण 6 बॉल आणि 42 ची आवश्यकता आहे. परंतु नाशिक मध्ये 1 षटक 4 जणांनी आता आलं होतं. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना, अर्थात पहिला चेंडू कट केलाय, रूम दिला आउटसाइड सम थर्ड मॅनला. धाव मिळतील त्या 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. घेत असताना थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहायला मिळाला.
पुढचा बॉल देखील पुन्हा एकदा त्याच रीतीने स्ट्रोक प्ले करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मैदानाच्या आतमध्ये सचिन नाईकच्या बॅटमधून हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आला आहे. उर्वरित चेंडू आहेत ते केवळ आणि केवळ ते 4 आणि विजयासाठी जिथे आवश्यकता आहे ती 38 धावसंख्येची. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग राहिला. उंची जास्त आहे, प्रयत्न केले जाणार नाहीत कारण एक्स्ट्राची एनर्जी आहे ना ती पुढच्या मॅच मध्ये राखून ठेवली जाऊ शकते. विजेते वर्सेस विजेते ही मॅच होईल. चला श्री गणेश माहुलगाव या टीमला आपण लक्ष वेधूयात की आपण ही सज्ज व्हा. लगेचच विनर्स वर्सेस विनर्स असा सामना खेळवला जाईल. या मॅच मधील विजेता संघ खेळेल श्री गणेश माहुलगाव या टीमच्या अगेन्स्ट. हा चेंडू डाऊन द ग्राउंड खेळलाय ओव्हर द बॉलर हेड. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक आउट ऑफ द पार्क. षटकार. चला या नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी कर्णधार माहुलगाव आपण उपस्थित व्हा. षटकार आलाय. व्हेरिएशन केलं होतं, वळवला होता चेंडू परंतु त्याला स्विच हिट करण्याचा प्रयत्न अविनाश भोईरच्या विरोधामध्ये. डॉट बॉल आलाय. शेवटच्या औपचारिकता शेष आहे या मॅचची. धावफलकावरती धावा आहेत त्या 43. 74च्या लक्ष्याचा पाठलाग आणि अशा परिस्थितीमध्ये आघाडीला आलेले बॅटर्सने तितकासा प्रभाव टाकू शकला नव्हता. मिस टायमिंग राहिला आणि आघाडीचा बॅटर विशाल भोईर देखील इथे होतोय बाद. संघाने अर्थात या मॅचच्या दरम्यान सार्थक केले वाकळण या टीमने एक मोठं यश इथे संपादन केलंय आणि या पहिल्या मॅचला जिंकत असताना या स्पर्धेमध्ये अगदी पुढील चाऊल त्यांना प्राप्त झाली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील ते सार्थक 11 वाकळण या टीमला. पहिला सामना इथे जिंकला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण जाहीर करूयात.